लाडक्या बहिणींबाबत मंत्री आदित्य तटकरे यांनी एक मोठं विधान केलं। लाडकींना 2100 देण्याचं आम्ही वचन दिलंय, त्यामुळे योग्य वेळी आम्ही 2100 रुपये देण्याचा निर्णय घेऊ, असं विधान तटकरे यांनी केलं। अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडकीला 2100 देण्याची घोषणा न केल्यानं लाडकी नाराज झाल्या होत्या। 2100 रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा अजूनही लाडकींना आहेच आहे। मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनातही लाडकींना 2100 रुपये देण्यात येणार नसल्याची घोषणा झालेली पाहायला मिळालेली नाही, त्यामुळे लाडकी अजूनही नाराज असल्याचं कळतंय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीचे सरकार देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालूच ठेवणार आहोत। महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आपण आणलेली आहे। आता पुढचं पाऊल याच्यामध्ये महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणं म्हणजे फायनान्शियल लिटरसी ही त्यांच्यामध्ये आणण्याचा आम्ही ठेवलेला आहे। आणि 2100चा बाबतीतला निर्णय आमचं महायुतीचं सरकार योग्य वेळी जे आहे ते त्यानिमित्ताने घेईल। आम्ही लाडक्या बहिणींना दिलेलं वचन जसं 1500चं पूर्ण केलेलं आहे, तसं 2100चं सुद्धा दिलेल्या वचनापासून आम्ही काही हरकत कधी घेणार नाही।